शाळेला शिक्षक मिळालाच पाहिजे. शाळेला शिक्षक मिळालाच पाहिजे. शाळेला शिक्षक मिळालाच पाहिजे. शाळेला शिक्षक मिळालाच पाहिजे. आमच्या शाळेला शिक्षक मिळालाच पाहिजे. 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 तालुका जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. तालुका जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. शाळेला दांडी मारणाऱ्या शिक्षकाचा धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. शाळेचा वाटोळ करणाऱ्या शिक्षकाचा धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. शाळेत राजकारण करणाऱ्या शिक्षकाचा धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. मुलांचं वाटोळ करणाऱ्या शिक्षकांचा धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. शाळेला शिक्षक मिळालाच पाहिजे. शाळेला शिक्षक मिळालाच पाहिजे. शाळेला शिक्षक मिळालाच पाहिजे. कापसी गावात प्राथमिक शाळा आहे. तर आम्ही काही एवढे उच्च शिक्षित नाहीत, पण आमचे मुलं जे काय सांगतात ते आम्हाला ऐकावं लागतं की बाबा आमचे मुलं म्हणतात शिक्षक लोक येऊन शाळेत झोपतात वगैरे वगैरे, आणखी आमच्याकडे लक्ष देत नाहीत, आणि परत लक्ष न देता परत पोरांचं काय चाललं आहे बाहेर हे पण लक्ष ठेवत नाहीत. मग आम्हाला शिक्षकाची आवश्यकता आहे पुढच्या बी, आणि वर्ग बदलला शिक्षक बदलला पाहिजे, आमची ही एक मागणी आहे. म्हणजे आम्हाला एवढ्या ह्या दोन गोष्टी आहेत ना, ह्या नको येतात. मुख्याध्यापकाचं शिक्षक ऐकत नाहीत, त्याच्यामुळं आम्हाला वाटतं मुख्याध्यापकाचं बी ऐकलं पाहिजे, आणि आमचं पण थोडंसं लेकराचं बी भवितव्य घडलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. अरे माणसं आम्हाला दुसऱ्या देशात जाऊन ऊस तोडावं लागतो, तर आमच्या लेकराचं शिक्षण आम्ही बाहेर करू शकत नाहीत. यांनी थोडंसं निवेदन घेतलं पाहिजे, असं देण्यात यायलाच पाहिजे ना. त्याच्यापासून एक शिक्षक नाही, ते शिक्षक आम्हाला हजर पाहिजे, आणि हजर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही कुलप काढणार नाहीत शाळेचे. हे तर आम्हाला पहिलेच ठरलेलं आहे. लवकर शाळे यावे आणि आमच्या मुलांची गुणवत्ता वाढावी अशी आमची नम्र विनंती आहे. वर्षापासून आमच्या शाळेला एक पदवीधर शिक्षक आमच्या शाळेला इथं नियुक्ती झालेले आहेत. पण गेली 7 वर्षापासून ते आमच्या शाळेकडं न येता ते प्रतिनियुक्तीवर तहसीलला आहेत असं दाखवतात, व यामुळं आमच्या विद्यार्थ्यांचं, आमच्या मुलांचं अतिशय अतोनात नुकसान आमच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी होत आहे. आता मी बऱ्याच वेळा हॉलमध्ये वर्गामध्ये व्हिजिट देत असताना माझ्या असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाचताही येत नाही, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लिहिताही येत नाही. तर मग ही गुणवत्ता सुधारण्यासाठी आता हे शिक्षक सगळे जर पाहिलं आपण तर शासनाच्या वतीनं 1,00,000-1.5 लाख रुपये पगार महिन्याला घेतात. मग आता ही मुलांना सुधारण्याची जबाबदारी ही त्यांची आहे. हे काय करतात, आम्हाला ठराविक लोकांना इथं गावामध्ये येतात, यातीलच काही शिक्षक काय सांगतात की तुम्ही गावात मुलं ठेवू नका, तुमचे मुलं बाहेर घेऊन जा, बाहेरच्या शाळेत टाका. म्हणजे आमच्या गावातली शाळा ह्या शिक्षकांना बंद करायची आणि गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळ करायचं आहे असं मला एकंदरीत दिसतं आहे. त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आमच्या शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी जोपर्यंत हे इथे उपस्थित असणारे शिक्षकही व जे जागा रिक्त आहेत ते शिक्षक आल्याशिवाय आम्ही शाळा चालू करणार नाहीत. आणि आमची मागणी एकच आहे की ज्या विद्यार्थ्यांना आता लिहिता वाचता येत नाही, ज्या विद्यार्थ्यांना थोडे मागं पडलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना थोडे अतिरिक्त तासिका घेऊन म्हणजे सकाळी 9 वाजता शाळा चालू करून एक 9 ते 10 एक अतिरिक्त तास घेऊन
त्या मुलांचं म्हणजे गुणवत्ता वाढीचं काम या सर्व शिक्षकांनी जबाबदारी घेऊन करावं. जोपर्यंत ही अशी आम्हाला गावकऱ्यांना हमी देत नाहीत तोपर्यंत आम्ही ही शाळा बंदच ठेवणार आहोत. 16 तारखेला आम्ही तहसीलदार व गट शिक्षण अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेले आहे की तुम्ही मंगळवारपर्यंत म्हणजे 23 तारखेपर्यंत तुम्ही जर आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर आम्ही शाळेला कुलूप ठोकू, आम्ही शाळा बंदच ठेवू. असेही आमचे ऊस तोडणारे लोक गोरगरीब लोक आहेत, जे की गोरगरीब लोकांना बाहेर जाऊन शाळेत मुलं टाकणं त्यांच्यासाठी परवडणारं नाही आहे. तर मग अशा वेळी आमच्या गावात जे आता सध्या उपस्थित असणारे काही शिक्षक जे सांगतायत की तुम्ही मुलं बाहेर घेऊन जा. आता मला 3-4 पालक म्हणले की असे एक दोन शिक्षक आम्हाला म्हणले की तुम्ही मुलं बाहेर घेऊन जा. म्हणजे ह्या मागचा त्यांचा हेतू काय आहे? आमची शाळा बंद करायची आहे का त्यांना? आमच्या गोरगरिबांचं वाटोळं करायचं आहे का? नेमकं ह्यांचा उद्देश काय आहे? जोपर्यंत हे आम्हाला हमी देणार नाहीत तोपर्यंत आम्ही शाळा बंदच ठेवणार आहोत. आम्ही सर्व ग्रामस्थांनी, तुम्ही पाहत असाल सर्व ग्रामस्थ, यामध्ये कुठलंही राजकारण नाही. एक शाळेसाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत. इथं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत आम्हाला हे हमी देणार नाहीत व जे रिक्त जागा आहेत त्या आमच्या जोपर्यंत इथं प्रतिनियुक्तीवरील शिक्षक इथं येत नाहीत तोपर्यंत आम्ही शाळेला टाळे ठोकणार आहोत.